21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर। आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150 290 290 आणि 9270 37 41 74। आज अकोलेच्या अगस्ती महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडलाय। महाशिवरात्रीला भरणारा अगस्ती महाराजांचा यात्रोत्सव हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। हजारो भाविकांनी आज अगस्ती महाराजांचं मनोभावे दर्शन घेतलं। अकोले तालुक्यातील अगस्ती आश्रम, हरिचंद्रेश्वर हरिचंद्रगड, अमृतेश्वर रतनवाडी, कोडेश्वर कोडतीर्थ केळीरुमणवाडी, कोतुळेश्वर कोतुळ, लिंगेश्वर लिंगदेव या 6 प्राचीन शिवालयांच्या प्रांगणामध्ये परंपरेनुसार गुरुवारी महाशिवरात्री निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले। तर महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सप्ताहाची सांगता होत असते। अकोले आगार येथील महामुनी अगस्ती आश्रम, हरिचंद्रगड, रतनवाडी, केळीरुमणवाडी येथे महाशिवरात्री निमित्तानं लक्षवेधी यात्रा भरते। इथं शिवभक्तांची मांदी आली असते। 20 ते 27 फेब्रुवारी कालावधीत या 6 ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज आणि अभ्यासपूर्ण प्रवक्त्यांची प्रवचनं झाली। याविषयी अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट के.डी. धुमाळ यांनी सविस्तर माहिती दिली। महाशिवरात्रीच्या महापर्वावर सर्व भाविक भक्तांचं स्वागत। यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात महाशिवरात्रीचं हे आजचा दिवस सुरू होतोय, महाशिवरात्रीचा सण सुरू होतोय। दरवर्षाप्रमाणे महापूजा ही पाहुण्यांच्या हाती होत असते। यावर्षी महाराष्ट्र शासनाचे अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय नरहरी झिरवाळ आणि तालुक्याचे आमदार माननीय किरणजी लहामटे या दोघांच्याही हस्ते महापूजा झाली आणि चांगला एक सकाळीच कार्यक्रम सुरू झाला। देवस्थानला माननीय किरणजी लहामटे साहेबांनी 3 कोटी पर्यटनातून निधी दिला आणि त्या निधीतून इथं आपला सभामंडप होतोय। हा सभामंडप जो पाठीमागे दिसतोय हा सभामंडप त्या निधीतूनच होतोय आणि त्याचप्रमाणे पलीकडचा जो एक संकल्पचित्र आहे तर ते पंढरपूरच्या अगस्ती आश्रमाचं संकल्पचित्र आहे। आपल्याला लोकवर्गणीतून पंढरपूर इथे आपण जी 20 गुंठी जागा घेतली 2014-15ला तर तिथं आपण सुरू करतो आणि ह्या आजच्या सभामंडपाचं भूमिपूजन सुद्धा माननीय नामदार साहेब झिरवाळ साहेब आणि आमदार साहेबांच्या हस्ते झालं। धन्यवाद। या अगस्ती देवस्थानचं आताचं विकासाचं काम चालू आहे। त्यामध्ये विशेषतः हे सभामंडप, त्यानंतर अगस्ती आश्रम, त्यानंतर बरेचसे काम आहे। आपण शासनाला मोठा एक प्रस्ताव सादर केला। तो प्रस्ताव सादर झाला तर आपलं बरंचसं काम मार्गी लागेल आणि तो शासनाच्या विचाराधीन आहे। मला आपण काही दिवसांनी त्याबाबत सकारात्मक विचार महाराष्ट्र शासन करते। हा प्रस्ताव जर मंजूर झाला तर शासनाचं बरीचशी कामं होऊन जातील। यावर्षी सुद्धा एकदम गेल्या 7 दिवसापासून झालेला उत्सव सुरू होता। आज महाशिवरात्री दिवस आणि उद्या काला मोठे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार प्रवचनकार इथं येऊन त्यांनी आपली सेवा दिली। लोक भरपूर गर्दी होती, कीर्तनासाठी होतीच। एवढंच नाही तर दररोज पंक्ती इथं गेल्या 7 दिवस पंक्ती चालल्या होत्या, सकाळ आणि संध्याकाळी तर 5-5 पंक्ती व्हायच्या। एवढे मोठ्या लोकांनी अन्नदान केलं। ज्यांनी अन्नदान केलं त्यांचे आभार। जे लोक इथे येतात त्यांचे धन्यवाद। उद्या जे महाकाल्याचं कीर्तन होणार आहे त्यानंतर एक संध्याकाळचा हगामा होणार आहे। ह्या हगाम्यासाठी सुद्धा यावर्षी मोठ्या उत्सुक लोकांनी मोठ्या कुस्त्या लावल्या आहेत। मी सगळ्या पैलवानांना विनंती करतो की हगामा यावर्षीचा चांगला करण्यासाठी यावं। पुन्हा एकदा आपण सर्व भाविकांचं मी स्वागत करतो आणि त्याला धन्यवाद आणि महाशिवरात्रीच्या शुभेच्छा। महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे 3 वाजता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते महापूजा झाली। महाशिवरात्रीच्या महापर्वावरती प्रतिवर्षी अगस्ती आश्रम या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा यात्रोत्सव संपन्न होतो। आज पहाटे राज्याचे अन्न
प्रशासन विभागाचे मंत्री सन्माननीय नरहरी झिरवळ साहेब तथा अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या शुभ हस्ते अगस्ती महाराजांचा महाअभिषेक होऊन यात्रोत्सवाला आरंभ झालाय। अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा यात्रोत्सव प्रतिवर्षी संपन्न होत असतो। अतिशय मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात, दर्शन घेतात, यात्रेचा आनंद घेतात। विशेषत्वानं या वर्षामध्ये 3 दिवसाचा यात्रोत्सव देवस्थानच्या माध्यमातून करण्याचं नियोजन अतिशय उत्कृष्टपणे देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट के.डी. धुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनानं सुरू आहे। प्रशासनाचंही चांगलं सहकार्य या यात्रेला या ठिकाणी लाभतंय। या यात्रेच्या कालावधीमध्ये अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय। उद्या सकाळी काल्याच्या कीर्तनानं उत्सवाची परिपूर्ती या ठिकाणी होते आणि उद्या सायंकाळी 4 वाजता अतिशय कुस्ती शौकीनांना एक विशेष पर्वणी आहे। या वर्षामध्ये विशेष अशा स्वरूपाचं जंगी हगामा या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून होतोय। अतिशय मोठ्या रकमेच्या मानधनाच्या कुस्त्या आपण या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून यावर्षी संपन्न होत आहेत। बहुतांश भाविकांनी कुस्ती शौकीनांनी त्याचाही लाभ घ्यावा आणि या यात्रेमध्ये बहुसंख्येनं येऊन अगस्ती महाराजांचं दर्शन करून या महाशिवरात्रीच्या महापर्वावरती उपकृत व्हावं अशी देवस्थानच्या वतीनं सर्व भाविकांना अतिशय प्रेमाची आग्रहपूर्वक विनंती। संपूर्ण भारतभरामध्ये संपन्न होत आहे आणि ते महापर्व आज शिवरात्रीचा दिवस अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये श्री क्षेत्र अगस्ती महाराजांच्या या पावनभूमीमध्ये संपन्न होत आहे। त्या निमित्तानं महाराष्ट्राचे अन्न व औषध मंत्री आदरणीय नामदार नरहरी झिरवळ साहेब हे या महापूजेसाठी आले। आमच्या दोघांच्या हस्ते हे पूजन झालं। मनापासून अगस्ती महाराजांचं दर्शन घेऊन सर्व आलेल्या भाविकांना आम्ही श्रद्धेनं मागतो की त्यांना आयुर आरोग्य दे, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट काहीच न येऊ द्या, चांगलं येऊ द्या यासाठी अगस्ती महाराजांकडनं महाराजांचरणी प्रार्थना करतो। सर्वांना मनापासून आजच्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो। 8 दिवस अगस्त्य आश्रमात प्रमोद जगताप बारामती, पांडुरंग गिरी वावीकर, भगीरथी काळे धारणगावकर, संजय वेळुकर सातारा, शुभम कांडेकर श्रीरामपूर, भागवत कबीर पंढरपूर, मनोहर भोर अंबड आणि परमेश्वर जायभाय आळंदी यांची हरिकीर्तनं पार पडली। अगस्ती महाराजांचा यात्रोत्सव हा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। त्यामुळे राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं या यात्रोत्सवात सहभागी होत असतात। भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, अकोले। हो आता फोन ठेव। आईचा फोन होता। बहिणीचं लग्न ठरलंय ना, फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती। अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो। मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर।